नमस्कार मित्रांनो, इथे 19वी ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी आलेला साई किशोरच्या तिसऱ्या बॉलवरती स्टब याने चौकार मारला। मात्र चौथा बॉल घेऊन आलेला साई किशोर ह्याच्या बॉलवर स्टबने पुन्हा एकदा षटकार मारला आणि मग पुन्हा पाचवा बॉल घेऊन आल्यानंतर पाचव्या बॉलवर सुद्धा स्टब याने चौकार मारला। मग साई किशोर ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन आला तेव्हा स्टब याने पुन्हा एकदा षटकार मारला। या ओव्हरमध्ये स्टबने आणि ऋषभ पंतने मिळून एका ओव्हरमध्ये 22 रन मिळवले। तर त्यानंतर शेवटची ओव्हर घेऊन आलेला मोहित शर्मा याच्या ओव्हरला बॅटिंगसाठी आलेला ऋषभ पंत याने खेळण्यास सुरुवात केली। मात्र मोहित शर्माच्या पहिल्या बॉलवरती ऋषभ पंतने 2 रन काढले। मात्र दुसरा बॉल मोहित शर्माने वाईट टाकला। मात्र पुन्हा एकदा तो बॉल टाकावा लागल्याने मोहित शर्माच्या दुसऱ्या बॉलवर ऋषभ पंतने षटकार मारला। मोहित शर्माच्या तिसऱ्या बॉलवर ऋषभ पंतने चौकार मारला। तर चौथ्या बॉलवर सुद्धा ऋषभ पंतने षटकार मारला। तर त्यानंतर मोहित शर्मा हा ओव्हरचा 5वा बॉल टाकण्यास आला होता। तर 5व्या बॉलवरही ऋषभ पंतने षटकार मारला। तर मोहित शर्मा हा 20व्या ओव्हरची शेवटची बॉल घेऊन आलेला असताना ऋषभ पंतने लेग साईडला षटकार मारून त्या ओव्हरमध्ये त्याने 31 रन मिळवले। तर शेवटच्या 18 बॉलमध्ये ऋषभ पंत व स्टब या दोघांनी मिळून 67 रना बनवल्या। तर ऋषभ पंत आणि स्टबने लास्टच्या 2 ओव्हरमध्ये 53 रना बनवून दिल्लीचा स्कोर हा 224 वर नेऊन ठेवला। तर दोघांनी मिळून शेवटच्या विकेटसाठी 67 रनांची भागीदारी देखील केली।